मित्रांनो, आज आपण एका अशा चालत्या बोलत्या देवाची गाथा ऐकणार आहोत, ज्याने स्वतःसाठी कधी कोणते राजवाडे बांधले नाहीत की सोन्याची मंदिरे उभारले नाहीत. अंगावर फक्त एक साधी काळी घोंगडी, डोक्याला मुंडासे आणि हातात काठी घेऊन उघड्या आकाशाखाली काट्याकुट्यात राहून ज्या माऊलीने लाखो गरिबांचे संसार उभे केले, ते श्रद्धास्थान म्हणजे श्री संत बाळूमामा. 18 पगड जातींना एकत्र बांधणाऱ्या या महान संताची कथा ऐकल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि धनधान्यात बरकत येते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपले नाती चॅनलच्या माध्यमातून मी ही सुंदर कथा तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुमची बाळूमामांवर खरी श्रद्धा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अनुभवूया हा अलौकिक प्रवास. या अद्भुत कथेची सुरुवात होते बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या एका छोट्याशा शांत आणि निसर्गमय गावातून. या गावात धनगर समाजात मायप्पा आणि सत्यैवा नावाचा एक सात्विक दाम्पत्य राहत होते. घरात कष्ट करण्याची तयारी होती, गोठ्यात जनावरे होती, पण एका गोष्टीची कमतरता त्यांच्या आयुष्यात सतत टोचत होती, ती म्हणजे स्वतःचे मूल. लग्नाला अनेक वर्ष झाली, पण सत्यवाच्या पोटी पाळणा हलला नव्हता. समाजाचे टोमणे ऐकून तिचे काळीज रोज आतल्या आत तुटायचे. या घराला वारसदार नाही, संपत्ती मातीत जाणार असे शब्द तिच्या कानावर पडायचे. अखेर तिने पंढरीच्या पांडुरंगाला आणि महादेवाला आर्त हाक मारली आणि शेवटी त्या माऊलीची हाक साक्षात कैलासावर बसलेल्या महादेवाने ऐकली. इसवी सन 1892च्या सुमारास अश्विन महिन्यातील एका शुभ मुहूर्तावर सत्यवाच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला. संपूर्ण गावात आनंदी आनंद झाला. या तेजस्वी बालकाचे नाव ठेवण्यात आले बाळप्पा, जे पुढे जाऊन जगाचे तारणहार बाळूमामा म्हणून ओळखले गेले. बाळप्पा जसा मोठा होऊ लागला तसतसे घरच्यांच्या लक्षात आले की हा मुलगा सामान्य नाही. इतर मुले जेव्हा खेळण्यात दंग असायची तेव्हा बाळप्पा रानात किंवा जंगलात जाऊन एखाद्या वडाच्या झाडाखाली डोळे मिटून तासनतास ध्यानस्थ बसायचा. त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावर असणारे अलौकिक तेज पाहून मोठे ऋषीमुनीही थक्क व्हायचे. त्याला पैशाची, कपड्याची किंवा इतर कोणत्याही संसारिक सुखाची ओढ नव्हती. मुलाचे मन संसारात रमावे म्हणून आई वडिलांनी घाईघाईने त्याचा विवाह त्यांच्याच नात्यातील एका मुलीशी लावून दिला. पण ज्याचा जन्म संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झाला आहे, त्याला संसाराची बेडी कशी बांधून ठेवणार? एक रात्र अशी आली जेव्हा पूर्ण गाव गाढ झोपेत होते. बाळूमामांनी अत्यंत निष्ठुरपणे त्या घराचा उंबरठा ओलांडला. मागे वळून न पाहता अंगावर फक्त एक काळी घोंगडी आणि हातात काठी घेऊन ते अनवाणी पायाने घराबाहेर पडले. एका सामान्य माणसाचा अंत होऊन तिथे एक महान संताचा जन्म झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी बेळगाव, कोल्हापूर, राधानगरीच्या जंगलात कठोर तपश्चर्या केली. निसर्गातील पशुपक्षी हेच त्यांचे सोबती बनले आणि याच प्रवासातून सुरू झाला एक अद्भुत अध्याय, बाळूमामा आणि त्यांच्या पवित्र मेंढ्यांचा कळप. मामांनी कधी मोठा मठ बांधला नाही की सोन्याचे सिंहासन स्वीकारले नाही. ते एका साध्या मेंढपाळासारखे राहिले. सुरुवातीला काही मोजक्या असणाऱ्या मेंढ्यांची संख्या बघता बघता हजारो झाली. हा काही साधा कळप नव्हता, याला साक्षात देहाचा कळप मानले जायचे. एक चमत्कार असा होता की ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा कळप एका रात्रीसाठी मुक्काम करायचा, त्याचे नशीब रातोरात पलटायचे. एकदा एका गरीब शेतकऱ्यावर सावकाराचे मोठे कर्ज झाले होते. दुष्काळामुळे शेत कोरडे पडले होते. आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या या शेतकऱ्याने मामांचे पाय धरले आणि म्हणाला, "मला वाचवा मामा, नाहीतर माझी मुले उपाशी मरतील." मामांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, "रडू नकोस वेड्या, ज्याचा कोणी नसतो त्याचा तो पांडुरंग असतो. चल, आज माझा कळप तुझ्या शेतात बसेल." त्या रात्री हजारो मेंढ्या त्या कोरड्या जमिनीत बसल्या आणि चमत्कार बघा, काही दिवसातच तिथे एवढे भरघोस पीक आले की त्या एकाच हंगामात शेतकऱ्याचे सर्व कर्ज फिटले आणि त्याचे घर धान्याने भरून गेले. बाळूमामा जितके प्रेमळ होते तितकेच ते अन्यायाविरुद्ध रौद्र रूप धारण करायचे. एका गावात एक अत्यंत गर्विष्ठ आणि क्रूर सावकार राहत होता.
त्याला मामांची कीर्ती सहन होत नव्हती. त्याने मामांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि मुद्दाम ताटात शिळे कुजलेले अन्न वाढले. त्रिलोकज्ञानी मामांना सर्व समजले. त्यांनी त्या अन्नाकडे एक भेदक नजर टाकली. पुढच्याच क्षणी त्या ताटातील अन्नातून हजारो पांढरे किडे आणि आळ्या वळवळू लागल्या. ते किडे थेट सावकाराच्या दिशेने सरपटू लागले. हे भयानक दृश्य पाहून सावकाराचा सर्व माज गळून पडला. तो मामांच्या पाया पडला आणि क्षमा मागू लागला. तेव्हा मामांनी त्याला एकच कानमंत्र दिला, "अरे वेड्या, देव तुझ्या पैशाचा भुकेला नाही, तो फक्त निर्मळ प्रेमाचा भुकेला आहे. गरिबाच्या पोटावर पाय दिलास तर आयुष्य असेच कुजून जाईल." त्या दिवसापासून तो सावकार गरिबाचा कैवारी बनला. असाच एक प्रसंग कडक उन्हाळ्यात घडला. एका गावात पाण्याचा थेंबही उरला नव्हता. विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या. मुकी जनावरे तहानेने मरत होती. गावकऱ्यांनी मामांकडे जीवनदानाची भीक मागितली. गावकऱ्यांचा तो आक्रोश पाहून मामांचे काळीज वितळले. ते एका कठीण खडकावर जाऊन उभे राहिले. त्यांनी डोळे मिटून महादेवांचे स्मरण केले आणि आपल्या हातातील पवित्र काठी त्या खडकावर जोरात आदळली अन गर्जना केली, "ए रे गंगे ये." आणि काय आश्चर्य, विज्ञानाचे नियम मोडून त्या कठीण खडकातून पाण्याचा एक प्रचंड थंडगार झरा उफाळून वर आला. संपूर्ण गावाची आणि मुख्या जनावरांची तहान भागली. तो झरा आजही तिथे जिवंत आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. मामांचे वय 70च्या पुढे गेले आणि त्यांचे पृथ्वीवरील अवतार कार्य पूर्ण होत आले. 4 सप्टेंबर 1966 या भाद्रपद कृष्ण एकादशीच्या पवित्र दिवशी अंदापूरच्या पावनभूमीत मामांनी आपला देह त्यागला आणि महासमाधी घेतली. जरी मामा आज वैकुंठवासी झाले असले तरी त्यांचा मेंढ्यांचा कळप आजही अस्तित्वात आहे आणि आजही लोकांची दुःखे दूर करत आहेत. तोपर्यंत या जगात भक्ती आणि गरिबांबद्दल प्रेम जिवंत आहे, तोपर्यंत संत बाळूमामांचे नाव आणि त्यांचा पिवळा भंडारा या जगात अमर राहील. संत बाळूमामांच्या चरणी साष्टांग दंडवत. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह, फक्त तुमच्या लाडक्या आपली नाती चॅनलवर. धन्यवाद.